छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, राजमाता राजे उमाजी नायकांचा. आज आपल्या सासवड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंत्री आणि सामान्य कार्यकर्त्याच्या मागे भक्कमपणे उभे राहणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रवींद्रनाथ चव्हाण, ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना ही निवडणूक जिंकायची आहे, या शहराचा या मतदारसंघाचा विकास करायचा आहे, अशा आपल्या सर्वांचे सहकारी माजी आमदार आदरणीय संजयजी जगताप साहेब, माझे विधिमंडळातील सहकारी आमदार विक्रांतजी पाटील, राज्याचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री आदरणीय राजेशजी पांडे, या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष शेखरजी बंडे, या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आनंदजी जगताप, सर्व सन्माननीय व्यासपीठ, नगराध्यक्ष पदाच्या आपल्या सर्वांच्या उमेदवार आदरणीय आनंदीकाकी जगताप, माझे 20 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माता बंधू भगिनी, आदरणीय संजय जगताप साहेबांचं भाषण ऐकत असताना त्यांनी या शहराचा जो विजन मांडलेला आहे, या शहराला कशा पद्धतीने विकसित करायचं आहे, मग म्हणजे अगदी स्वच्छ शहरापासून भुयारी गटारांपासून स्ट्रॉंग लाईनचं काम असेल किंवा शहरातला माझ्या झोपडपट्टी बांधवांना पुढे पुनर्वसन कसं करावं, एक विकासाची दृष्टी घेऊन काम करणारा एक सहकारी, ज्या तडपेने ज्या उमेदीने बोलत होता, शेवटी एवढी तडप इतकी उमेद केव्हा कोणाला मिळते, ज्याला त्याचा विकास करण्याची प्रेरणा मिळते, ज्याला विकास करण्याची ऊर्जा मिळते, त्याला मिळते. आणि उद्या जगताप परिवाराचा जो विचारांचा वारसा आहे, समाजसेवेचा वारसा आहे, राजकारणाचा वारसा आहे, सामान्य तळागाळातल्या माणसाला आधार देण्याचा वारसा आहे, चतुर्भागांच्या माध्यमातून या सासवड शहरातल्या सामान्य नागरिकाला बरोबर घेऊन या शहराला विकास करण्याचा प्रयत्न या परिवाराने केला. काकांनी या विधानसभेची आमदारही राहिले, विधान परिषदेचे आमदार राहिले, बँकेच्या माध्यमातून या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि तोच प्रयत्न मातृत्वाच्या नात्याने आदरणीय काकींनी आपल्या सर्वांमध्ये दाखवला. प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकाला बरोबर घेऊन सर्वांना आधार देण्याचं काम, माया देण्याचं काम, प्रेम देण्याचं काम काकींच्या माध्यमातून झालं. आणि मग तोच आई वडिलांचा वारसा आदरणीय संजय जगताप साहेब अतिशय ताकदीने चालवत आहेत. या शहराचा विकास झाला पाहिजे यासाठी भूमिका मांडतायत. 150 वर्षाची महापालिकेची परंपरा या राज्यात नव्हे तर या देशामध्ये विकसित शहर झालं पाहिजे ही भूमिका मांडतायत, संघर्ष करतायत. अशा वेळेस कदाचित ह्यांना लक्षात आलं आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशाचा विकास होतोय, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या राज्याचा विकास होतोय. आणि म्हणून कदाचित या तरुण सहकार्याने ही भूमिका मांडली असेल. मला काय मिळेल ते मला माहित नाही, परंतु या शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि केंद्रातला राज्याचा विकास या शहरामध्ये आणला पाहिजे ही भूमिका मांडली आणि म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. कारण सामान्यांना न्याय देण्याची भूमिका या परिवाराची आहे, प्रत्येकाला आदराने वागण्याची भूमिका या परिवाराची आहे. नजीकच्या काळामध्ये या तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ येत आहे आणि मग विमानतळ या शहरामध्ये या तालुक्यामध्ये आल्यानंतर माझा सासवड सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर झालं पाहिजे. मग सत्ता मिळाली तर चारी आम्ही सुविधा पुरवल्या, रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज या व्यवस्था आम्ही उभ्या केल्या.
नाट्यगृह उभे केले, परंतु पुढच्या विकासाच्या दृष्टीने या शहराचा विकास जर करायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय पर्याय नाही, ही भूमिका आदरणीय सरांनी मांडली आणि म्हणून त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण सर्वांनी समर्थन करूया आणि त्यांना पाठिंबा व्यक्त करूया. आणि म्हणून सर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जे सरकार काम करत आहे हे विकासाला पुढे घेऊन जाणारं सरकार आहे. तुम्ही जी भूमिका या निमित्तानं मांडलेली आहे ती भूमिका आदरणीय देवेंद्रजी नक्की पार करतील. कारण मला अनुभव आहे की माझा कात्रज कोंढवा रोड गेली 20-22 वर्ष मोठ्या साहेबांची गाडी जायची, लहान साहेबांची गाडी जायची, ताईंची गाडी जायची, पण तो रस्ता केव्हा होऊ शकला नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी 450 कोटी रुपये दिले आणि माझा कात्रज कोंढवा रोड आता पूर्ण होतोय. म्हणून कार्यकर्त्याच्या मागे उभा राहणारा, विकासाला भक्कम साथ देणारा नेता देवेंद्रजींच्या रूपाने या ठिकाणी आपल्या सर्वांमध्ये आहे. आदरणीय चव्हाण सर आपल्या बरोबर आहे आणि म्हणून काळजी करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय त्या कामाला पुढे नेण्याचं काम भारतीय जनता पक्ष करेल. आणि हे सासवड तुम्ही जे स्वप्न पाहतात की माझं सासवड या राज्यात नव्हे या देशातलं सगळ्यात विकसित शहर झालं पाहिजे, ही भूमिका मांडण्यासाठी देवेंद्रजी तुम्हाला साथ देतील याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून मी तुमचं यासाठी सुद्धा अभिनंदन करेन. मी सासवडला पुढे येत असताना अनेक समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली. मग आमचा वडणे परिवार असेल, चोखांडे परिवार असेल, लांडगे परिवार असेल, गिरमे परिवार असेल, या सामान्य कुटुंबाला नगराध्यक्ष पदाची संधी तुम्ही दिली त्याबद्दल सुद्धा तुमचं जोरदार टाळ्या आम्ही अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आता शितोळे साहेबांनी सांगितलं की राजे उमाजी नाईकांचा अभिमान स्वाभिमान आपल्या सर्वांना, जी 150 वर्षाची परंपरा या शहराला राज्याला स्वतंत्र होऊन आता जवळपास 80 वर्ष पूर्ण होतात. चव्हाण साहेब, माळी समाजाची अस्मिता संत शिरोमणी सावता महाराज आहे. पहिली संजीवनी समाधी 750 वर्षापूर्वी श्री क्षेत्र आनंद मध्ये संत शिरोमणी सावता महाराजांनी समाधी घेतली. 80 वर्ष माळी समाज प्रत्येक सरकाराला विनंती करत होता की त्या तीर्थक्षेत्र आनंदला दर्जा द्या, त्या क्षेत्राचा विकास करा. 80 वर्ष संघर्षानंतर सुद्धा कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्या वर्षी माळी समाजाची अस्मिता असलेला श्री क्षेत्र आनंदला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा सुद्धा मंजूर केला. ही अस्मिता माळी समाज आणि बहुजनांचा विचारांचा वारसा महा फुले दाम्पत्य, ज्या फुले दाम्पत्याने या देशाला समता दिली त्या फुले दाम्पत्यांना भारतरत्न द्यावा यासाठी सुद्धा 80 वर्षाचा संघर्ष आमचा या ठिकाणी होता. जगताप साहेब मागच्या अधिवेशनामध्ये आदरणीय चव्हाण साहेबांनी त्याला पाठिंबा दिला, मी वर्ग सभागृहावर पाठिंबा दिला आणि 80 वर्षानंतर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न मिळावा हा ठिवधाराव या राज्य सरकारने केला. समाजाच्या अस्मितेचा सन्मान केला, समाजाच्या विचाराचा सन्मान केला. ज्या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची चळवळ पुढे आणली त्या भिडेवाड्याला सुद्धा राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला आणि त्याचंही काम देवेंद्रजींच्या माध्यमातून संपूर्ण झालं. हे काम हे सरकार या ठिकाणी करते आणि जात पात भेद विसरून समाजाला पुढे नेण्याचं काम हे सरकार करत आहे. सर तुम्ही सुद्धा एका सामान्य कुटुंबाच्या आमच्या शेखर वड्डे सारखा जो सासवडचा कार्यकर्ता आहे त्याला सुद्धा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी भारतीय जनता पक्षाने दिली, हा सुद्धा न्याय देण्याचं काम या ठिकाणी. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष प्रत्येक समाज बांधवांना एकत्र करून काम करणारा पक्ष आहे, या देशाला या राज्याला पुढे नेणारा पक्ष आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जो विकास मोदी साहेबांच्या माध्यमातून राज्यामध्ये येतोय, जो विकास राज्याच्या आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून या शहरामध्ये आणायचा असेल तर आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचं कमळ
या चिन्हासमोरचं बटन दाबून आदरणीय काकी आणि आमच्या नगरसेवकाला आपण निवडून द्यावी अशीच विनंती करतो. सरांनी आता सांगितलं की आदरणीय दादा काल परवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये आले. सर कालच पूजा झाली ना पूजा? गुरुवारची पूजा झाली का मावशी? मग पूजा करताना लक्ष्मी कुठल्या फुलावरती होती? कुठल्या फुलावर? कमळाच्या फुलावर. देवनगरीच्या माध्यमातून 1,500 या माझ्या बहिणींना सन्मान करण्यासाठी जी योजना आली ती कमळावरती आली. आणि पुढे सुद्धा या शहराचा विकास करायचा असेल तर या शहरामध्ये लक्ष्मी आणायची असेल तर भारतीय जनता पक्षाचं कमळ आपण निवडून